नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ड्रायव्हर या पदासाठीची भरती आलेली आहे आणि अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे। आपण यापूर्वीचा जो व्हिडिओ पाहिलेला आहे त्याच्यामध्ये ह्या भरतीची पूर्ण माहिती पाहिलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंट मागवलेले आहेत ते देखील पाहिलेलं आहे। मित्रांनो, आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जी परीक्षा द्यावी लागणार आहे 50 मार्काची, त्या 50 मार्काच्या परीक्षेबद्दल सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। बऱ्याच मित्रांनी या ठिकाणी मला क्वेश्चन विचारलेले होते की तिथे जे आपल्याला अनुभवाचे प्रमाणपत्र वगैरे मागितलेले आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनुभवाचे जे प्रमाणपत्र आहे त्याचं देखील कशा पद्धतीने असलं पाहिजे याचा फॉर्मॅट दिलेला होता आणि आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की इथं जी काही 50 मार्काची ही लेखी परीक्षा होणार आहे, त्याचबरोबर अनुभव असणार आहे, हे कशा पद्धतीने असणार आहे आणि याची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्याचबरोबर मित्रांनो, खूप सगळे ड्रायव्हर भरतीचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तुम्ही ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहायचं आहे। बघा, इथे तुमची लेखी परीक्षा जी आहे ती फक्त 20 गुणांची होणार आहे। नीट लक्षात घ्या, इथली तुमची लेखी परीक्षा जी आहे ती फक्त 20 मार्काची असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन विचारले जाणार आहेत। त्यातला पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे की वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयीचे ज्ञान जे आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। आता बघा, इथं गुण 20 आहे आणि इथं तुम्हाला 3 गोष्टी विचारल्या जाणार आहेत। 3 गोष्टीवरती तर फोकस केला जाणार आहे, त्यामुळे याचं डिवायडेशन ही तशाच पद्धतीने केलं जाणार आहे। त्याचबरोबर मुंबई शहर आणि त्या लगतची काही जे स्थळ आहेत त्या स्थळांविषयी देखील माहिती तिथं तुम्हाला विचारली जाणार आहे। मित्रांनो, नीट लक्षात घ्या की 15 मार्काचं कदाचित जे वेटेज आहे ते वेटेज या 2 विषयांवरती दिलं जाऊ शकतं। 15 मार्क कशावरती असणार आहेत? या 2 घटकांवरती त्याचा जास्त फोकस असेल आणि राहिलेले जे काही 5 मार्क आहेत ते 5 मार्क कशावरती असणार आहेत? तर सामान्य ज्ञानावरती असणार आहेत। नीट लक्षात घ्या, त्यामुळे जास्त तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे की वाहनांची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती विषयीच्या ज्ञानावरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे। येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला याच्यावरती खूप सगळे प्रश्न देणार आहे, हे नीट लक्षात घ्या। आणि त्यासाठी काय करायचंय, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायचं आहे। त्याचबरोबर मुंबई शहर आहे त्या शहराच्या लगतच्या गोष्टी ज्या आहेत, स्थळ आहेत, त्याची देखील मी माहिती तुम्हाला मित्रांनो या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। आलं का लक्षात? आणि सामान्य ज्ञानचं जे आहे, ज्या चालू घडामोडी आहेत, आता जी काही युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यावरती देखील तुम्हाला बरेच सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात। आलं का लक्षात? त्याच्यानंतर बघा, पूर्वानुभव तुम्हाला म्हटलेलं आहे, तुमचं जे अनुभव आहे त्या अनुभवासाठी तुम्हाला 10 गुण तिथं विचारले जाणार आहेत। 10 गुण कशावरती असणार आहेत? अनुभवाचे। तुमचे जे काही अनुभवाचे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही दिलं तर तुम्हाला तिथं 10 गुण मिळणार आहेत। जेवढा जास्त अनुभव तेवढं जास्त याच्यातील गुण तुम्हाला मिळू शकतात। 1 ते 10 पैकी जेवढा तुमचा जास्त अनुभव असणार आहे तेवढे तुम्हाला जास्त गुण दिले जाणार आहेत। त्याच्यानंतर मोटार वाहन परीक्षा अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून 10 गुणांची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। त्याच्यामध्ये 7 गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहे। मोटार प्रादेशिक परिवहन यांच्यामार्फत त्यांचे जे काही नियम अटी आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत। त्याचबरोबर जे काही आपण ज्या वेळेला ड्रायव्हिंग करत असतो त्यावेळेला जे काही सिग्नल्स आहेत त्या सिग्नल बाबत किंवा आपल्याला वाहन चालवत असताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे, जे काही मोटार वाहन अधिनियम कायदा आहे त्याच्यानुसार त्याच्याला लागून जे काही नियम आहेत त्या नियमांविषयी तुम्हाला तिथं प्रश्न विचारले जाणार आहेत। मित्रांनो, मोटार अधिनियम जो कायदा आहे तो पूर्ण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहायचंय म्हणजे तुमची इथली पण 10 मार्काची तयारी व्यवस्थित पद्धतीने होईल। त्याचनंतर तोंडी तुमची मुलाखत होणार आहे। तुम्ही मुलाखत कशा पद्धतीने देता त्याच्यावरती तुमचे हे 10 गुण असणार आहेत। असे एकूण 50 गुणाची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पास होण्यासाठी किमान 25 गुण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, लवकरच ह्याची
परीक्षा जी आहे ती परीक्षा होईल। मित्रांनो, तुमच्याकडे कमीत कमी 2-1 महिने आहेत चांगला अभ्यास करायला। ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी काय करायचंय, आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ या संदर्भात अपलोड केले जाणार आहेत। त्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।